साहेब काल जे विधान परिषदेच्या निवडणुकीला 9 उमेदवार काँग्रेसचे दिले होते त्यापैकी तब्बल 6 जणांनी माघार घेतली. हो, असं तर दुर्दैवाने त्यांनी का माघार घेतली त्यांचा प्रश्न आहे. परंतु महायुतीला आमची जी महाराष्ट्रात युती आहे परिस्थिती का आली माघार घ्यायची काय त्यांना विचारा ना. ज्यांनी माघार घेतली त्यांचा प्रश्न आहे तो. आमच्या नेतृत्वाला तोड नाही आहे हेच मतदारांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून महायुतीचे अनेक ठिकाणी उमेदवार काही ठिकाणी भाजपचे आलेत, काही ठिकाणी राष्ट्रवादीचे आहेत, काही ठिकाणी शिवसेनेचे आहेत. त्यामुळे आमच्या 6 ते 7 जागा या बिनविरोध आलेल्या आहेत. आणि बाकी ठिकाणी ज्या आहेत त्या फार म्हणजे चुरशीच्या अजिबात नाहीत. आमच्या जागा सहज निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. साहेब, ज्या 6 जागा बिनविरोध आलेल्या आहेत मग त्या 6 ठिकाणी बिनविरोध आणण्यासाठी तब्बल 150 कोटीची उलाढाल झाली असा आरोप सिद्ध करावं. असं आरोप करणं हा म्हणजे रडीचा डाव आहे. त्याच्यामुळे हे जो आरोप ज्यांनी करत असतील त्यांनी सिद्ध करा बाबा कोण कसं काय झालं 150 कोटी दाखवा, कुठून आकडा आणला, कोणी दिले, कोणाला दिले, हे तथ्य नाही. महायुतीत सुद्धा काही बंडखोर आहे जसं नाशिकला वगैरे महायुतीमध्ये ते बंडखोर मी आता ठीक आहे, काही ठिकाणी लोकांच्या अपेक्षा असतील, झालं नसेल. सगळ्यात तिकीटनं सोपं नाही. आणि हे इलेक्शन एका वेगळ्या प्रकारचं निवडणं आहे, म्हणजे मर्यादित मतदार आहेत. त्यामुळे ज्याला लोकप्रियता आहे असं निवडून येणं शक्य होतं. सोमठाणकर यांचा ऐनवेळी उमेदवार आपलं कुठे त्यांना तर तिकीट दिलं होतं ना, त्यांनीच माघार घेतली. त्यांना उमेदवारी दिली होती. आता काँग्रेसचे उमेदवार माघार घेतो हे त्यांनाच विचारा का घेतली. ते त्यांनी फेसबुकवरती पोस्ट टाकली की हा अन्याय आहे, जाती बघून मला काय हे होत नाहीये. म्हणून म्हणतो ना, त्याच्यावर अन्याय झाला असेल मग हा हिशोब 150 कोटीमध्ये आहे का हे विचारा. साहेब, उद्या कॉक्रोच पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन होणार आहे. त्यांची जी आहे ती शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात त्यांचं हे आंदोलन राहणार आहे. असं होत राहतं. अनेक पक्ष येतात, काहीतरी विशिष्ट कालावधीपुरते असतात, होत राहतात. त्याला काय आव्हान वाटते का कॉक्रोच पार्टी? अजिबात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.